प्रश्न क्रमांक 1. सागरातील पाणी आणि लाटा यांचा जसा संबंध आहे तसाच संबंध डॅश डॅश आणि मानसशास्त्राचा आहे. आपले पर्याय आहे. पर्याय ए आरोग्यशास्त्र, पर्याय बी शिक्षणशास्त्र, पर्याय सी सजीवशास्त्र, पर्याय डी पर्यावरणशास्त्र. आपल्या योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक बी शिक्षणशास्त्र. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी आत्मनिरीक्षण पद्धतीतील दोष कोणते आहे? योग्य पर्याय ओळखा. आपले पर्याय आहे. पर्याय ए अस्पष्ट मानसिक प्रक्रियेचे निरीक्षण करणे कठीण असते. पर्याय बी प्रायोज्याच्या अस्थिर किंवा चंचल स्वभावामुळे आत्मनिरीक्षण शास्त्रीय होत नाही. पर्याय सी आत्मनिरीक्षण वस्तुनिष्ठ असते. पर्याय डी आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती अप्रामाणिक असेल तर निवेदन खोटे चुकीचे असू शकते. 1 ए व बी योग्य, 2 बी व सी योग्य, 3 ए बी व सी योग्य, 4 ए बी व डी योग्य. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 ए बी व डी योग्य. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी साहचर्यवादी उपपत्ती मानसशास्त्रज्ञ असलेला योग्य पर्याय ओळखा. आपले पर्याय आहे. पर्याय ए आसुबेल टॉलमन स्किना पॅव्हलोव्ह, पर्याय बी वॉटसन ब्रुनर गुथरी थॉर्नडाईक, पर्याय सी स्किना गॅने थॉर्नडाईक बांदुरा, पर्याय डी थॉर्नडाईक गुथरी हल वॉटसन. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक डी थॉर्नडाईक गुथरी हल वॉटसन. प्रश्न क्रमांक 4. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? आपले पर्याय आहे. पर्याय ए थॉर्नडाईक, पर्याय बी गिलफोर्ड, पर्याय सी विल्यम जेम्स, पर्याय डी थॉम्सन. आपल्या योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी विल्यम जेम्स. प्रश्न क्रमांक 5. समष्टिवादी उपपत्तीशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही? आपले पर्याय आहे. पर्याय ए लेविन, पर्याय बी कोफका, पर्याय सी कोहला, पर्याय डी वर्दायमर. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक ए लेविनचा संबंध नाही. प्रश्न क्रमांक 6. जर्मनीत लाइपझिग येथे 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? आपले पर्याय आहे. पर्याय प्लेटो, पर्याय बी वुंट, पर्याय सी मॅकड्युगल, पर्याय डी वॅटसन. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक बी वुंट. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी अध्ययन प्रक्रियेविषयी अयोग्य विधान ओळखा. आपले पर्याय आहे. पर्याय ए अध्ययन हे सहेतुक असते उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. पर्याय बी अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. पर्याय सी सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. पर्याय डी अध्ययनामुळे आकलन होते. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी पठारावस्था निर्माण होण्याची कोणती कारणे असू शकतात? आपले पर्याय आहे. पर्याय ए अभिरुची कमी होणे, पर्याय बी कौशल्याचा कठीण भाग अभ्यासताना प्रगती खुंटते, पर्याय सी प्रेरकाची तीव्रता कमी झाली की वेग मंदावतो, पर्याय डी सर्व पर्याय बरोबर. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक डी सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 9. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा खालीलपैकी कोणी सुरू केली? आपले पर्याय आहे. पर्याय ए अनुताई वाघ, पर्याय बी गिजूबाई बधेगा, पर्याय सी रमाबाई रानडे, पर्याय डी सावित्रीबाई फुले. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक बी गिजूबाई बधेगा यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 10. खालील मर्यादापैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या मर्यादा योग्य आहेत? आपले पर्याय आहे. पर्याय ए प्रयोग करणारी व्यक्ती म्हणजे प्रायोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक असते. पर्याय बी प्रायोजनाचे आंतरिक घटक नियंत्रित करणे. पर्याय सी प्रायोगिक पद्धत हे अधिक खर्चाची व वेळखाऊ पद्धत आहे. पर्याय डी प्रयोग करीत असताना नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळत नाही. 1 ए बी व सी योग्य, 2 बी सी व डी योग्य, 3 ए सी व डी योग्य, 4 ए बी व डी योग्य. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 ए सी व डी योग्य. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे? आपले पर्याय आहे.
पर्याय ए कमी वेळात जास्त अध्यापन करता येते. पर्याय बी अवधान केंद्रीकरण होते. पर्याय सी दुर्मिळ माहिती सहज देता येते. पर्याय डी तत्वे सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो. आपले असत्य विधान आहे. पर्याय क्रमांक बी अवधान केंद्रीकरण होते. प्रश्न क्रमांक 12. मानसशास्त्रातील साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? आपले पर्याय आहे. पर्याय ए थॉर्नडाईक, पर्याय बी पॅव्लोव, पर्याय सी बांदुरा, पर्याय डी स्किनर. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक डी स्किनर. प्रश्न क्रमांक 13. पॅव्लोव या मानसशास्त्रज्ञाने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? आपले पर्याय आहे. पर्याय ए कुत्रा, पर्याय बी कबूतर, पर्याय सी पोपट, पर्याय डी माकड. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक ए कुत्रा. प्रश्न क्रमांक 14. मानसशास्त्रातील सामाजिक निरीक्षण उपपत्तीत कोणत्या दोन घटकांचा समावेश आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए अनुकरण व निरीक्षण, पर्याय बी निरीक्षण व मार्गदर्शन, पर्याय सी अनुकरण व समुपदेशन, पर्याय डी निरीक्षण व समुपदेशन. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक ए अनुकरण व निरीक्षण. प्रश्न क्रमांक 15. विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. खालीलपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान सत्य आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. पर्याय बी अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. पर्याय सी अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. पर्याय डी अभ्यासानंतर मध्यंतरामध्ये अनेक गोष्टी केल्यास विस्मरण होते. 1 ए व बी योग्य, 2 बी व सी योग्य, 3 सी व डी योग्य, 4 ए व डी योग्य. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक ए व डी योग्य. प्रश्न क्रमांक 16. मानसशास्त्रातील कोणत्या उपपत्तीमध्ये उंदीर या प्राण्यावर प्रयोग करण्यात आला? आपले पर्याय आहे. पर्याय ए अभिजात अभिसंधान, पर्याय बी मर्मदृष्टीमूलक सिद्धांत, पर्याय सी साधक अभिसंधान, पर्याय डी प्रयत्न प्रमाद. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक सी साधक अभिसंधान. प्रश्न क्रमांक 17. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये? आपले पर्याय आहे. पर्याय ए स्वकृती, पर्याय बी अमूर्तता, पर्याय सी अधिकची चेतना, पर्याय डी एकात्मानुदेशन. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक बी अमूर्तता. प्रश्न क्रमांक 18. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहे असे मत कोणी मांडले? आपले पर्याय आहे. पर्याय ए थॉर्नडाईक, पर्याय बी टर्मन, पर्याय सी गिलफोर्ड, पर्याय डी आल्फ्रेड बिने. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक डी आल्फ्रेड बिने. प्रश्न क्रमांक 19. खालील दिलेले सूत्र कोणी मांडले? बी बरोबर एस ओ आर. आपले पर्याय आहे. पर्याय ए वॅटसन, पर्याय बी वुडवर्थ, पर्याय सी विलियम वुंट, पर्याय डी मॉर्गन. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक बी वुडवर्थ. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या मानसशास्त्रज्ञाने गरजांचे किंवा प्रेरणांचे वर्गीकरण मनोऱ्याप्रमाणे केले आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए अब्राहम मास्लो, पर्याय बी लिंड्सले, पर्याय सी टीचनेर, पर्याय डी गिलफोर्ड. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक ए अब्राहम मास्लो. प्रश्न क्रमांक 21. खालील गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए सुरक्षा, पर्याय बी परावलंबित्व, पर्याय सी प्रतिष्ठा, पर्याय डी जोडीदाराची गरज. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक सी प्रतिष्ठा. प्रश्न क्रमांक 22. कचराकुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे हे कोणत्या प्रतिमेचे उदाहरण आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए स्वाद प्रतिमा, पर्याय बी गंध प्रतिमा, पर्याय सी स्पर्श प्रतिमा, पर्याय डी गती प्रतिमा. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक बी गंध प्रतिमा. प्रश्न क्रमांक 23. फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए निरीक्षणावरून निष्कर्ष सहजपणे काढता येतात, पर्याय बी यात कृतीवर जास्त भर दिला जातो, पर्याय सी यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असते,
पर्याय डी या तंत्रात पाठाबद्दलचे निरीक्षण विद्यार्थ्यांना ताबडतोब सांगता येतात. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी. यामध्ये निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असते. प्रश्न क्रमांक 24. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए धन संक्रमण, पर्याय बी ऋण संक्रमण, पर्याय सी शून्य संक्रमण, पर्याय डी यापैकी नाही. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक ए धन संक्रमण. प्रश्न क्रमांक 25. कृत्रिम चेतकाला नैसर्गिक प्रतिसाद हे कोणत्या उपपत्तीचा नियम आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए प्रयत्न प्रमाद उपपत्ती, पर्याय बी साधक अभिसंधान उपपत्ती, पर्याय सी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, पर्याय डी अभिजात अभिसंधान उपपत्ती. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक डी अभिजात अभिसंधान उपपत्ती. प्रश्न क्रमांक 26. समावेशित शिक्षणाचा हेतू काय आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए परीक्षेचे व्यवस्थापन, पर्याय बी विशेष वर्ग, पर्याय सी सामान्य व विशेष विद्यार्थी एकत्र शिकणे, पर्याय डी फक्त हुशार मुलांसाठी. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी. सामान्य व विशेष विद्यार्थी एकत्र शिकणे हा हेतू असतो. प्रश्न क्रमांक 27. अनुवंशासंबंधी विचार करता बालक आई वडिलांकडून किती टक्के अनुवंश धारण करतो? आपले पर्याय आहे. पर्याय ए 25%, पर्याय बी 50%, पर्याय सी 75%, पर्याय डी 100%. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक बी 50%. प्रश्न क्रमांक 28. अहंकार आणि सुपरिगो या संकल्पना कोणत्या मनोवैज्ञानिकाने मांडल्या? आपले पर्याय आहे. पर्याय ए सिगमंड फ्राइड, पर्याय बी एरिक एरिक्सन, पर्याय सी कार्ल जुंग, पर्याय डी अल्फ्रेड अडलर. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक ए सिगमंड फ्राइड. प्रश्न क्रमांक 29. संवेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्यास काय म्हणतात? आपले पर्याय आहे. पर्याय ए संवेदना, पर्याय बी संबोध, पर्याय सी अवबोध, पर्याय डी अवधान. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी अवबोध म्हणतात. प्रश्न क्रमांक 30. ढगांचा गडगडाट होताच विद्यार्थ्यांचे लक्ष आकाशाकडे जाते हे कोणत्या अवधानाचे लक्षण आहे? आपले पर्याय आहे. पर्याय ए ऐच्छिक अवधान, पर्याय बी अनैच्छिक अवधान, पर्याय सी अभ्यस्त अवधान, पर्याय डी वैचारिक अवधान. आपला योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक बी अनैच्छिक अवधान.